मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज वातावरण कसं झालेलं आहे, फुल पावसाचं वातावरण. इकडं आबळ बिबळ आलेलं आहे. आपल्या 2 कारवडी ज्या की बऱ्या झालेल्या आहे आता. बाकी मित्रांनो काही नाही. बाई इकडचे आम्ही मी जे झाडं बसवले ते असे झालेले आहे बरं का. आणि आता थोडा पाऊस यायला पण सुरुवात झालेली आहे. ते घेऊ शकता तुम्हाला दाखवलं इथं. तर मग पाऊस यायच्या आधी मग यांना आहे ना खायला टाकून दिलेलं आहे आपण. म्हणजे जरी संध्याकाळी जास्त पाऊस झाला तर मग त्यांच्या पोटामध्ये काही नाही, थोडंफार राहील चारा. आणि देवा आणि चिव रस्त्याला खेळून राहिले. तुम्हाला दाखवते बरं का, असे खेळते ते. तेव्हा शेड पुढं आहे बरं का. आता मान्या कसं काय 16 म्हणतो बरं काय बाय. 16 नाही खायला लागत त्याला. खायला लागत तुला, खायला लागत का, खायला लागत तुला मान्या. लई शांत पिल्लू ये. दुसरं कुठं गेलं काय नाही. 2 पिल्लं आहे. हा गावात चालली, गावातून येते ते जाऊन. दुसरा बच्चा किधर गया मेरा. मागे बरोबर माय पुढे आला बरं का. आधी खायला टाकीत राहते आम्हाला शेटमध्ये जाय मध्ये घुस परत सीन बरं का. चल रे बरं चाल. ते आला बरं तिकडं. गदाची कुठं गेली ती तुला. आवाज येईल ते मी तुला इकडं बाय. आवाज येईल ते मी तुला. कुठे गेली ती. चल बैशीदा नाही कस काय मग ब्लॅक घोडा मस्त आहे. जर सापा सुपाचं काहीच देऊ नाही. आता इथं दगडात नाच येऊन जाऊन तिथंच आहे. गार वातावरण झालेलं आहे आणि आपण इथं बसलेलो आहे वाटेवर. झाडझुड करून बरं का. झाडझुड करून इथं बसलेलो आहे. एकदम भारी फिलिंग आहे गावाकडची. समजा असं रस्ते बिस्ते चांगले, मग तेले गाड्यांचा आवाज तसे खेडेगावामध्ये लोकांची कोणाची झाडझुड चालू राहते, कोणाचं काय चालू राहतं. कोणी दुकानाकडे जातं, कोणी सामान आणतं. कोणाच्या तिथं लहान पोरं, आता आमच्या तिथं लहान पोरं आहे, ते लहान पोरं खेळत राहते. इतकं भारी वाटतं ना मनाला. आणि एक गोष्ट, जर हरिपाठ भजन जर चालू असलं ना आपल्या घरी, एक वेगळ्या प्रकारचा आनंद होता. आम्ही संध्याकाळी म्हणजे आता अशा टायमाला लावीत राहतो. पहा मित्रांनी, पहा कशी बसली लांब जाऊन. काय पोर राहिली काय तिकडं काहीच नाही. तिकडं लय मस्त वातावरण झालेलं आहे मित्रांनो. कोंबड्या सोडावं म्हणलं तर त्या पण नाही सोडत्या ना, कारण घराच्या पाठीमागं जेवढं फंगबळ झालेलं होतं सगळीकडे औषध मारलेलं आहे. त्यामुळे जर त्यांना सोडलं तर रात्रीतून शिट्टी वाजून देईल त्यांची. त्यामुळे त्यांना नाही सोडायचं आपल्याला. आज खरंच लय भारी वातावरण झालेलं आहे. गारवारं चालू झालेलं आहे. असं गारवारं उन्हाळ्यात नाही राहत. नेमकं पावसाळा हिवाळा तर हिवाळ्याचं नाही, हिवाळ्यातली थंडी वाजायचं. पावसाळ्यात टायमिंगला हे जे वारं आहे आता सध्याचं, हे वारं जरी उन्हाळ्यात जर समजा अशा टायमाला सुरू जरी झालं ना तरी खूप भारी वाटतं. पण नाही, उन्हाळ्यात अशा टायमाला उलट जास्त दमट वातावरण होतं. जरी असं वातावरण झालं उन्हाळ्यात, शिरळ बिरळ पडलेलं असलं
आता ऊन नाही समोर तुम्हाला ते सारवलेलं आहे ना, आणि हे गावाकडे हे सारवलेलं राहतं, खडी वगैरे पण असते, हे सारवलेलं पण राहतं. हे असं वारं उन्हाळ्यात जर असलं ना मित्रांनो, बस कूलर नको तुमचा, AC नको, काहीच नको, आणि फॅन नको, इतकं मस्त वारं सुटेल. पण नाही, असं वारं उन्हाळ्यात नाही भेटणार. तुम्हाला एक दाखवतो. इथं काय गुलाबाचं झाड लावलं होतं, म्हणजे झाड म्हणजे एक रोप लावलं होतं. आणि गाड्या बरोबर घ्या कशा आहे तुम्ही, तिकडं पण आहे, तिकडची 1 2 3 4 आणि 1 5 आणि बघा इथं एक कोंब उगलेला आहे 6, एक छोटी 1 7. जवळपास मित्रांनो मी नाही का 21 काड्या लावल्या होत्या. 21 त्याच्यातलं फक्त एवढ्याच काड्या उगलेल्या आहे. म्हणजे एवढ्या काड्या लावून थोडंच म्हणजे काड्या उगलेल्या आहे. त्यामुळं मग मी काय केलेलं आहे, ज्या तुम्हाला ज्या काड्यांना पाला उगलेला आहे ना, तेच काड्या दाखवल्या. बाकीच्या काड्या मी परत लावलेल्या आहे, जेणेकरून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर लोक